शॉलोम सर्वांना. प्रभूची शांती आपल्या प्रत्येकांच्या अंतःकरणात, प्रभू आपल्या जीवनामध्ये त्याची शांती, त्याचा आनंद तो प्रभू प्रदान करो. आजच्या या समयामध्ये प्रियानो, आम्ही पवित्र शास्त्रातून एक वचन आम्ही वाचूयात. नवीन करारामध्ये फिलिप्पीकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 6 मध्ये, फिलिप्पी चॅप्टर 1 वर्स 6, फिलिप्पीकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 6 या वेळामध्ये आम्ही वाचूयात. ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभिले, तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. आमेन. दैबाप करो, हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. हालेलुया. सर्वजण हालेलुया, हालेलुया. सो प्रियानो, या ठिकाणामध्ये आम्ही पवित्र शास्त्रातील या भागामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की पौल फिलिप्पीच्या मंडळीला या पत्रातून अशा गोष्टीला तो त्यांचं लक्ष केंद्रित करू इच्छित आहे आणि त्या गोष्टी तो या ठिकाणामध्ये नमूद करतो की तुमच्या ठाई एक चांगलं काम प्रभूने आरंभलेलं आहे. हालेलुया, हालेलुया. सो परमेश्वराने आमच्या ठाई, विश्वासणाऱ्याच्या ठाई चांगलं काम प्रभूने आरंभ केलेला आहे, त्याची सुरुवात करून दिलेली आहे. कोणतं काम आहे? यस, ओके. सुवार्तेचं आणखी आणखी जवळ आहे आम्ही. आणखी यस, कोणतं चांगलं काम आमच्या ठाई परमेश्वराने, प्रभूने आरंभलेलं आहे. ते काम या ठिकाणामध्ये पौल या गोष्टीला स्पष्ट करतो की ते काम ज्याने आमच्या ठाई आरंभलेलं आहे, इतरांच्या ठाई ते आरंभलेलं नाहीये. ओके, विश्वास. आणखी जवळ येतोय, आणखी आम्ही त्याचा पर्टिक्युलर शब्द आहे. सुवार्ताच्या द्वारे आम्हाला जे मिळतं, विश्वासाच्या द्वारे आम्ही जे प्राप्त करतो, ते आहे तारण. हालेलुया, हालेलुया. याचा आरंभ त्याने करून दिलेला आहे. त्याने आम्हाला तारणाची सुरुवात आमच्या ठाई त्याने केलेली आहे आणि प्रभूने आमच्या ठाई ज्या तारणाचं चांगलं काम त्याने आरंभलेलं आहे, वचन सांगतं की तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. सो आणखी या वचनामध्ये दुसरी महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला पाहायला मिळते की भरोसा आहे का की तारण टिकेल म्हणून. हालेलुया. कारण तारण ही गोष्ट टिकणारी आणि न टिकणारी आहे, या दोन्ही गोष्टी आहेत. त्याच प्रकारे ही खात्री किंवा भरोसा हा जीवनातील सर्वात मोठा प्रियानो आशीर्वादापैकी एक गोष्ट आहे. खात्री असणं, भरोसा असणं की आम्हाला जे तारणाला प्रभूने दिलेलं आहे ते तारण आपल्या जीवनामध्ये टिकलेल किंवा नाही टिकणार, या गोष्टीची खात्री असली पाहिजे. त्याने तारण आमच्या ठाई आरंभलेला आहे, त्याचा तारणाची सुरुवात त्याने करून दिलेली आहे. आम्ही ज्या दिवशी येशू प्रभू आहे आपल्या मुखाने कबूल केलं आणि आपल्या अंतःकरणामध्ये विश्वास केला की तो जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र आहे, तो माझ्यासाठी या जगामध्ये तो आला, माझ्यासाठी तो मारला गेला, गाडला गेला, तिसऱ्या दिवशी जिवंत करण्यात आला, स्वर्गामध्ये घेण्यात आला आणि पुन्हा एकदा तुम्हाला घेऊन जाण्यासाठी येणार आहे, या सुवार्तेवरती आम्ही विश्वास केला. त्या विश्वासाच्या योगे त्याने तारणाचा आरंभ आमच्या ठाई करून दिलेला आहे. हालेलुया. सो तारणा संबंधीच्या अनेक अशा गोष्टी आज परमेश्वर आम्हाला स्पष्ट करेल आणि आजचा आपला जो विषय आहे तो विषय आहे तारण टिकेल याची खात्री तुम्ही बाळगू शकता का किंवा तुम्ही बाळगता का. हालेलुया. तारण जे आपल्या जीवनामध्ये प्रभूने दिलेलं आहे, ते तारण खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये टिकेल का आणि ते टिकू शकतं का. कारण पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की मोशेने ज्या वेळामध्ये परमेश्वराकडे प्रियानो विनंती केली, ज्या वेळामध्ये परमेश्वराने ठरवलं होतं की सर्व इस्रायल लोकांचा समूळ नाश करायचा, त्या वेळामध्ये मोशेने परमेश्वराला काय म्हणलं की जर तू यांचा नाश करण्यासाठी जर या
रानामध्ये त्यांना आणलेलं आहे, तर परमेश्वरा तू काय कर, सर्वप्रथम माझं नाव त्या जीवनाच्या पुस्तकातून तू काढून टाक. हालेलुया, हालेलुया. ज्या व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव पुसल्या सुद्धा जाऊ शकतं, काढल्या सुद्धा जाऊ शकतं. म्हणजे त्या व्यक्तीला मिळालेलं तारण हे सुद्धा नष्ट होऊ शकतं. हालेलुया. म्हणून ते टिकून ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. हालेलुया. तारण टिकवणं ही कोणाची जबाबदारी आहे? प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक जबाबदारी आहे. वैयक्तिक आहे ही, सामाजिक किंवा सामूहिक ही कोणाचीही जबाबदारी नाहीये. ही प्रत्येक व्यक्तीची. ज्याला ज्याला तारण मिळाले त्या व्यक्तीने त्याचं तारण टिकून राहण्यासाठी त्याने वैयक्तिकरित्या याची खात्री त्याने बाळगावी. त्याचं तारण त्याने टिकून ठेवण्यासाठी त्याने प्रयत्नशील राहावं. आणि ज्या व्यक्तीला भरोसा आहे की जीवनातील प्रियानु सर्वात मोठा आशीर्वादापैकी एक गोष्ट त्याच्यासाठी ही आहे की त्याला तारण मिळालेले आणि ते तारण त्याच्या जीवनात टिकेल. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये 3 गोष्टी प्रियानो पौलाने मंडळीला प्रियानो मांडलेल्या आहेत. आणि आज या गोष्टी, आज 3 गोष्टीच आम्ही शिकणार आहोत, समजून घेणार आहोत तारणाच्या विषयी. हालेलुया, हालेलुया. जसं तारण मिळालं म्हणजे ते तारण आम्हाला एकदा मिळालं म्हणजे ते तारण आम्हाला टिकवणं गरजेचं आहे. ते तारण काढल्या सुद्धा जाऊ शकतं, ते तारण हिरावल्या सुद्धा जाऊ शकतं, ते तारण आम्ही गमवू सुद्धा शकतो. हालेलुया. आणि म्हणूनच आपला जो विषय आहे आजचा की तारण टिकेल याची खात्री आपण बाळगू शकता का? हालेलुया, हालेलुया. सो या ठिकाणामध्ये पहिली जी गोष्ट, या ठिकाणामध्ये पहिलं विधान पौल या ठिकाणामध्ये मांडतो की तारणाची सुरुवात या संबंधीने. हालेलुया. तारणाची सुरुवात की ज्याने तुमच्या ठाई चांगलं काम आरंभलेलं आहे, ज्या चांगल्या कामाला त्याने सुरुवात करून दिलेली आहे. अगोदर आमच्याकडे तारण नव्हतं, आम्हाला तारण मिळालेलं नव्हतं. आम्ही जगामध्ये आमचं जीवन जगत होतो. आम्ही जगिक स्वरूपाने आमचं जीवन आम्ही जगत असताना परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली की त्याच्या एकुलत्या एका पुत्राला म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताला या जगात पाठवलं आणि त्याच्याद्वारे त्याने आम्हाला तारण विधित केलं. त्याने आम्हाला पापातून मोकळीकता दिली, आमच्या सर्व अपराधांची क्षमा त्याने दिली, आम्हाला अग्नीच्या त्या नरकाच्या अग्नीपासून त्याने आम्हाला मोकळीकता दिली, त्याने आम्हाला तारण विधित केलं. आता मी नरकाचे भागीदार नव्हे, तर आता आम्ही स्वर्गाचे वाटेकरी आहोत. स्वर्गाच्या वाटेने आम्ही वाटचाल करतोय. हालेलुया. सो ज्या प्रकारे एखादा प्रवासी जो आहे तो प्रवासी प्रियानो प्रवास करत असताना असंही कधी घडतं की प्रियानो त्या सीट साठी प्रियानो रिझर्वेशन जर केलेलं असेल, समजा औरंगाबाद आपल्या जिल्ह्यापासून जर त्या व्यक्तीला मुंबईला जायचं आणि आपलं रिझर्वेशन फक्त नाशिक पर्यंत असेल, तर प्रियानो तिथपर्यंतच आपण त्या सीटवरती बसू शकतो. आणि अचानक त्या ठिकाणामध्ये त्या ठिकाणी जो बसणारा व्यक्ती आहे जर तो त्या ठिकाणामध्ये आला तर आपल्याला उठावं लागेल. बरोबर आहे. म्हणजे रिझर्वेशन कुठपर्यंत आहे? नाशिक पर्यंत आहे. आणि पुढून आपलं तिकीट फक्त प्रवास आपण करू शकतो, आपण फक्त त्या गाडीतून जाऊ शकतो. म्हणजे आपलं कन्फर्मेशन त्या ठिकाणामध्ये नाहीये. शेवटच्या स्टेशन पर्यंत, शेवटच्या स्टेशन पर्यंत आपलं कन्फर्मेशन नाहीये की आपण तिथं पोहोचू का. समजतंय? हालेलुया. म्हणून आपलं जे तिकीट आहे स्वर्गाचं तिकीट ते कन्फर्म होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी आपलं तारण पूर्णपणे खात्रीशीर आपल्याला प्रियांनो ते बाळगणं आणि ते खात्रीशीर आम्हाला भरोसा असला पाहिजे की मला जे तारण मिळालेलं आहे ते तारण टिकलेलं तारण आहे, त्याची सुरुवात तर झालेली आहे. त्याने त्या तारणाला आरंभ, सुरुवात माझ्या जीवनामध्ये करून दिलेला आहे. कारण प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगतं की ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभलेलं आहे. अगोदर हे काम आमच्या जीवनामध्ये नव्हतं, आम्ही जगामध्ये वावरत होतो. परंतु ज्या दिवशी येशू प्रभू आहे आपल्या मुखाने आम्ही कबूल केलं, त्या दिवशी प्रियांनो या तारणाच्या सुरुवातीला, आरंभाला त्याने आमच्या जीवनामध्ये करून दिलं. आणि हा आरंभ केल्यानंतर त्यामध्ये काही मुद्दे आम्ही पाहणार आहोत की परमेश्वराने प्रियांनो आमच्या ठाई तारणाच्या या कार्याला त्याने सुरुवात करून दिलेला आहे. हालेलुया. इफिसकरास पत्र याचा अध्याय 2 आणि वचन 1 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 1. इफिस 2:1 मध्ये
तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेले होता. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तुम्ही तुमच्या पापामुळे, अपराधामुळे काय झाला होता? मृत झाला होता. आणि मृत झाल्या कारणाने पियानो आम्ही प्रभू जवळ नव्हतो. म्हणजे आम्ही कुठं होतो? नरकाचे भागीदारी आम्ही होतो. आमचा वाटा नरक होता. परंतु परमेश्वराने आमच्यावरती कृपा केली आणि त्या कृपेच्या कारणाने पुढे वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, योहान कृष्णवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 44 मध्ये, जॉन चॅप्टर 6 वर्स 44, योहान 6 आणि वचन 44 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. ज्याने मला पाठविले त्या पित्याने आकर्षल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला शेवटल्या दिवशी मी उठवी. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही प्रत्येक जण नरकाचे भागीदारी होतो, आम्ही मृताचे प्रियानो वाटेकरी होतो. परंतु प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये सांगत आहे, स्वतः प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की ज्याने मला पाठवले त्या पित्याने आकर्षल्याशिवाय कोणी माझ्याकडे येऊ शकत नाही, त्याला मी शेवटल्या दिवशी उठवील. आम्ही आमच्या इच्छेने प्रभूकडे आलेलो नाही. प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ज्या पित्याने त्या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आम्हाला आकर्षलं, त्या आकर्षणाच्या द्वारे पियानो आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेलो आहोत. हालेलुया. आम्ही अशीच नाही आलो, आमच्या इच्छेने नाही आलो प्रभूकडे. आम्हाला कोणी आकर्षलं? कोणी आकर्षलं आम्हाला? परमेश्वर पित्याने आकर्षलं प्रभू येशू ख्रिस्ताकडे. हालेलुया. त्याने आम्हाला आकर्षलं म्हणूनच पियानो मी त्याच्याकडे आलो. लोहचुंबक असतं ना, हालेलुया, ज्या वेळामध्ये ते वरती असेल ना, जे लोखंड असतं त्याच्याकडे आपोआप आकर्षलं जातं. हालेलुया. त्या प्रकारे पियानो आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताकडे पित्याच्या इच्छेने आम्ही आकर्षले गेलेलो आहोत. कारण आमच्यावरती कृपा व्हावी, आम्ही प्रत्येक जण ताळल्या जावं, ही परमेश्वराची योजना आहे आणि ही योजना आताची नाहीये. हालेलुया. वचन आम्हाला सांगतं इफिसकरास पत्र याचा अध्याय 1 आणि वचन 4 ते 6 मध्ये, ही जी योजना आहे, तारणाची जी योजना आहे, ही तारणाची योजना ही परमेश्वराने पूर्वीच योजून ठेवलेली होती. इफिसकरास पत्र 1 अध्याय वचन 4 ते 6. त्याप्रमाणे आपण त्याच्या समक्षेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. त्याने आपल्या मनाच्या संकल्पनाप्रमाणे आपल्याला येशू ख्रिस्ताच्या द्वारे स्वतःचे दत्तक होण्याकरिता प्रेमाने पूर्वीच नेमिले होते. त्याच्या कृपेच्या गौरवाची स्तुती व्हावी म्हणून हे झाले. ही कृपा त्याने आपल्यावर त्या प्रियकराच्या ठायी विपुलतेने केली आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की आमच्या जीवनामध्ये जी कृपा परमेश्वराने केलेली आहे, आम्हाला प्रत्येकाला त्याच्याकडे जे आकर्षण्याचं काम आहे ते त्याने कधी आरंभ केलं होतं? कधी सुरुवात केली होती? जगाच्या स्थापनेच्या पूर्वी. कधी? कधी? हालेलुया. आता जगाच्या स्थापनेच्या पूर्वी परमेश्वराला हे माहिती होतं की तो काय निर्माण करणार आहे. त्याला हे माहिती होतं आदम आणि हवा काय करणार आहे. हालेलुया. आणि परमेश्वराला हे माहिती होतं की आम्ही तारल्या जाण्यासाठी तो पूर्वीच या गोष्टी त्याने नियोजन केलेल्या होत्या. हालेलुया. आज जितके जण प्रभूवरती विश्वास करतात ना, या प्रत्येक विश्वास करणाऱ्या व्यक्तींची जी योजना आहे, त्या लोकांनी प्रभूकडे यावं, आकर्षल्या जावं, या नावाची परमेश्वराने अगोदरच नोंद केली होती. यांना प्रभूने अगोदरच आकर्षलेलं होतं. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की त्याचप्रमाणे आपण त्याच्या समक्षतेत पवित्र व निर्दोष असावे म्हणून त्याने जगाच्या स्थापनेपूर्वी आपल्याला ख्रिस्ताच्या ठायी निवडून घेतले. आम्ही जगाच्या स्थापनेच्या पूर्वी निवडलेले लोक आहोत. आम्ही सामान्य नाहीये आणि म्हणूनच आम्ही विशेष आहोत. हालेलुया. आमची निवड आमच्या जिवंत देवाने केलेली आहे. हालेलुया. त्याने आमची निवड जगाच्या स्थापनेच्या पूर्वी केलेल्या कारणानेच आम्ही प्रभूकडे आकर्षला गेलेलो आहोत. आणखी एक वचन आम्ही वाचूयात. प्रगटीकरण याचा अध्याय 13 आणि वचन 8 मध्ये, रिव्होल्यूशन चॅप्टर 13 वर्स 8. प्रगटीकरण 13 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेले वाचूया. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात
त्यांची नावे लिहिलेली आहेत. अनेक वेळेस आपण विचार करतो की आमच्या अगोदर कोणी येशूवरती विश्वास करणारे नव्हते, मीच कसं काय प्रभूकडे येऊ शकलो. हे प्रभूने तुमचं नाव अगोदरच त्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे. तुमची निवड ही जगाच्या स्थापनेच्या पूर्वीच प्रभूने केलेली आहे, म्हणूनच तुम्ही येशूवरती विश्वास करता. हालेलुया. तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला कोणीतरी आणलेलं आहे, नाही, प्रभूने तुम्हाला आकर्षलेलं आहे. हालेलुया. प्रभूचं प्रेम तुमच्यावरती आहे आणि म्हणूनच तुम्ही प्रभूवरती विश्वास करता, प्रभूकडे तुम्ही येता आणि प्रभूला तुम्ही आपला तारणार म्हणून स्वीकारलेलं आहे. प्रकटीकरण 17 आणि वचन 8 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. रिव्होल्यूशन चॅप्टर 17 वर्स 8. जे श्वाप तू पाहिले ते होते आणि नाही, ते अथांग डोहातून वर येणार आहे, ते नाश प्राप्त जाणार आहे. जगाच्या स्थापनेपासून ज्याचे नाव जीवनाच्या पुस्तकात लिहिले नाही, अशा पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांना ते श्वापद होते, नाही तर हजार आहे असे पाहून आश्चर्य वाटेल. हालेलुया. सो जीवनाच्या पुस्तकामध्ये म्हणजे जगाच्या स्थापनेच्या पूर्वी त्यांचं नाव कुठं लिहिण्यात आलेलं आहे? जीवनाच्या पुस्तकात. हालेलुया. आमचं तारण व्हावं ही परमेश्वराची इच्छा आहे आणि आम्ही तारल्या जावं ही परमेश्वराने योजना अगोदरच केलेली आहे. हालेलुया. म्हणून आपल्याला अनेक वेळेस प्रश्न पडतो की या व्यक्तीला प्रभू का बरं तारत नाही. हालेलुया. या व्यक्तीला आम्ही इतकी सुवार्थ सांगतो, तो व्यक्ती का बरं तारला जात नाही. जर त्या व्यक्तीचं नाव जीवनाच्या पुस्तकात आहे तर तो कुठल्याही स्थितीमध्ये प्रभूकडे येणारच आहे. आणि ज्याचं नाव नाहीये ना, तर तो प्रभूकडे येऊच नाही शकत. जर त्याची निवड प्रभूकडून नाहीये तर तो येऊ नाही शकत. परंतु आपण नाही ठरू शकत. आपल्याला माहिती नाही की कुठला व्यक्ती कुठल्या घटकेला कोणत्या वेळामध्ये प्रभूकडे येईल, आपल्याला माहिती नाहीये. परंतु आपलं काम आहे की त्या व्यक्तीला सुवार्थ सांगायची, त्या व्यक्तीसाठी प्रार्थना करायची, त्या व्यक्तीसाठी मध्यस्थी करायची. आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करायचंय. प्रभू येशूने आपलं काम प्रामाणिकपणे केलं. जर त्याने आम्ही प्रत्येक जण दोषी असताना प्रियानो तो निर्दोष कोकरा जर स्वतःचं रक्त प्रत्येक पापी व्यक्तीसाठी सांडू शकतो, तर प्रियानो आम्ही आमचं काम निर्दोषपणे आम्हाला करणं गरजेचं आहे. आम्हाला कोणाचा न्याय नाही करायचा आहे, कोणाचा निवाडा नाही करायचा आहे. आम्हाला नाही ठरवायचं की या व्यक्तीला तारण व्हायला पाहिजे, या व्यक्तीला तारण मिळालं पाहिजे किंवा नाही मिळालं पाहिजे, हे आम्ही नाही ठरवू शकत. त्याला ठरवण्याचा सर्वस्वी अधिकार प्रभूकडे आहे. जर प्रभूने त्या व्यक्तीचं नाव लिहिलेलं आहे ना, तर त्या व्यक्तीला तारण मिळणार म्हणजे मिळणार. ती गोष्ट कोणीही चुकू शकत नाही. तो व्यक्ती किती व्यसनाधीन असेल, तो व्यक्ती किती वाईट असेल, तो व्यक्ती किती पापी असेल, तो व्यक्ती किती दुष्ट गोष्टीमध्ये आपलं जीवन जगत असेल, जर प्रभूने त्याचं नाव लिहिलंय जीवनाच्या पुस्तकात, जर त्या व्यक्तीला प्रभूला तारण द्यायचंय, तर त्या व्यक्तीचं तारण कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की तारणाची सुरुवात प्रभूने अगोदरच योजलेली आहे आणि ही तारणाची पूर्वीच परमेश्वराने योजना आखलेली आहे. याचं कार्य प्रभूने आमच्या ठाई सुरुवात केलेली आहे. त्यानंतर याच मध्ये प्रियानो आणखी आम्हाला पाहायला मिळतं की प्रभूने हे कार्य आरंभलेलं असताना प्रियानो या संबंधीने इफिसकारास पत्र याचा अध्याय 2 याचं जे कार्य आहे, तारणाच्या सुरुवातीचं कार्य, इफिस 2 आणि वचन 8 आणि 9 वाचूयात. इफिसियन चॅप्टर 2 वर्स 8 and 9. कारण कृपेनेच विश्वासाच्या द्वारे तुमचे तारण झाले आहे आणि हे तुमच्या हातून झाले असे नाही, तर हे देवाचे दान आहे. कुणी अढ्यता बाळगू नये म्हणून कर्म केल्याने हे झाले नाही. हालेलुया. सो प्रियांनो, आमच्या ठाई जे तारण प्रभूने आम्हाला दिलेलं आहे ते तारण कशाने मिळालं आम्हाला? प्रभूचं वचन सांगतं कृपेने तुमचं तारण झालं आहे. हालेलुया. आम्ही आमच्या कर्मांनी, आमच्या वागण्याने, आमच्या बोलण्याने, आमच्या कृतीने, आमच्या कार्यांनी आमचं तारण झालेलं नाहीये, तर आमचं प्रत्येकांचं तारण हे प्रभूच्या कृपेने झालेलं आहे. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा आहे की ही कृपा त्याने आमच्या जीवनामध्ये दिलेली असताना ही कृपा आम्ही आमच्या जीवनामध्ये टिकून ठेवण्यासाठी प्रयत्नशील असलं पाहिजे. त्याच प्रकारे रोमकरास पत्र याचा अध्याय 5 आणि वचन 6 ते 8 आम्ही वाचूयात. रोमन चॅप्टर 5 वर्स 6 to 8. रोम 5 वचन 6 ते 8. आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला, नीतिमान मनुष्यासाठी
कोणी मरणारा विरळा चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील, परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याने जे कृपेचं कार्य आमच्या ठाई केलेलं आहे, ते कृपेचं कार्य त्याने आरंभलेलं असताना, ही कृपा त्याने आमच्या जीवनामध्ये केलेली असताना, प्रियानो, त्याने कृपा का केली आमच्यावरती? त्याने आमच्यावरती दया का केली? या गोष्टीचा कधी विचार आम्ही करतो का? हालेलुया. आम्ही प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा फार चांगले होतो का? हालेलुया. तो आज्ञाधारक आहे आणि आम्ही आज्ञा मोडणारे आहोत. तो निर्दोष आहे आणि आम्ही दोषी आहोत. तो पवित्र आहे आणि मनुष्य अपवित्र आहे. तो शुद्ध आहे, मनुष्य अशुद्ध आहे. हालेलुया. त्याने परमेश्वराचा गौरव केला आणि मनुष्य काय करतो? परमेश्वराचा अनादर करतो. तरी सुद्धा परमेश्वराने मनुष्यावरती कृपा केली. अनेक कारण आहे की प्रियांनो, आम्ही परमेश्वराला गौरव देणारे नाहीये. मनुष्य परमेश्वराला गौरव देत नाही, परंतु तरी सुद्धा परमेश्वराने मनुष्यावरती कृपा केली, दया केली, कारण परमेश्वराची इच्छा हीच आहे की प्रत्येक व्यक्तीचं तारण व्हावं. परमेश्वराचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगतं की प्रियांनो, परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आम्ही पापीच होतो, तर त्यासाठीच प्रियांनो परमेश्वराने आपल्या एकुलत्या एका पुत्राचं बलिदान प्रियांनो त्या वधस्तंभावरती केलं आणि त्याने आम्हाला प्रत्येकांना तारण प्राप्त करून दिलं. हालेलुया. सो या कार्याची प्रियांनो, कृपेच्या कार्याचं त्याने आरंभ आमच्या जीवनामध्ये केलेला आहे. त्याच प्रकारे प्रियांनो, तारणाच्या संबंधीने प्रियांनो, तारणाची सुरुवात त्याने आमच्या जीवनामध्ये केलेली असताना प्रियांनो, गौरवाचं कार्य त्याने आमच्या जीवनामध्ये आरंभलेलं आहे. जेव्हा प्रियांनो आपण ख्रिस्तामध्ये तारल्या जातो प्रियांनो, तेव्हा आपण नवे बनतो प्रियांनो. आम्ही जुने राहत नाही. प्रभूचं वचन आम्हाला पाहायला मिळतं 2 कोरिंथ याचा अध्याय 5 आणि वचन 17 मध्ये काय म्हणलेलं आहे? 2 कोरिंथियन चॅप्टर 5 वर्स 17. 2 कोरिंथ 5 आणि वचन 17 मध्ये काय म्हणलेलं आहे? म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. हालेलुया. प्रभूचं वचन सांगत आहे की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल, आम्ही कोणाच्या ठाई आहोत? सर्वजण बोलूयात, जोरात बोलूयात, आणखी एकदा बोलूयात. आम्ही प्रत्येक जण येशू ख्रिस्ताच्या ठाई आहोत. आणि येशू ख्रिस्ताच्या ठाई असल्या कारणाने आणि येशू ख्रिस्ताच्या ठाई नसल्या कारणाने याच्यामध्ये फरक आहे. जे येशू ख्रिस्ताच्या ठाई आहेत ते कसे आहेत? नवी उत्पत्ती आहे. आणि जे येशू ख्रिस्ताच्या ठाई नाहीत ते कसे? जुनेच आहेत. हालेलुया. आणि म्हणूनच प्रियांनो, आमचा आणि त्यांचा ताळमेळ बसत नाही. हालेलुया. कारण आमचा नवा स्वभाव आहे, नवे विचार आहेत, नव्या गोष्टी आहेत. आमच्या ठाई नवीन गोष्टी प्रभूने प्रस्थापित केलेल्या आहे. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की जग तुमचा स्वीकार करू शकत नाही, कारण ते मला ओळखत नाही. हालेलुया. परंतु तुम्ही मला ओळखता. आमचे विचार जगिक स्वरूपाचे होत नाही. आमचे विचार जगिक लोकांशी प्रियांनो जुळल्या जाऊ शकत नाही, कारण आम्ही ख्रिस्ताचे विचार आणि ख्रिस्ताच्या स्वभावाचे आम्ही आहोत. बोलू येशू मसीह की. आणि म्हणून प्रभूची इच्छा आणि प्रभूची योजना काय आहे आमच्यासाठी? की जे गौरवाचं कार्य आमच्या ठाई त्याने आरंभलेलं आहे. आम्ही नवीन आहोत ख्रिस्तामध्ये. नवीन म्हणजे नवीन नवीन आहोत असं नाहीये. हालेलुया. नवीन स्वभाव आमच्या ठाई आहे, नवीन विचार आमच्या ठाई आहे, नवीन वृत्ती आमच्या ठाई आहे, नवीन आमच्या ठाई प्रियांनो ते नवीन मनुष्यत्व आमच्या ठाई आहे. आणि म्हणून प्रभूची इच्छा ही आहे की जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आम्ही नवीन ख्रिस्तामध्ये नवीन निर्मिती आहोत. येशू ख्रिस्तामध्ये आम्ही त्या नवीन निर्मितीमध्ये निर्माण केलेले आहोत. जरी आम्ही आदामासारखी प्रियांनो आम्ही जन्माला येतो, तो जुना स्वभाव आहे. आणि ज्या वेळामध्ये येशू ख्रिस्तावरती आम्ही विश्वास करतो, आमचा नवीन जन्म येशू ख्रिस्तामध्ये होतो. म्हणजे आम्ही दुसरा म्हणलेला आदाम जो आहे तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, त्याच्यामध्ये आमचा नवीन जन्म होतो. आणि तो नवीन जन्म कशाने होतो? पाण्याने आणि आत्म्याने. ज्या वेळामध्ये आमचा बाप्तिस्मा होतो त्या वेळामध्ये खऱ्या अर्थाने नवीन जन्म आमचा होतो. बोल येशू मसीह. जोरदार आवाज आहे. प्रभूने त्या
तारणाच्या आरंभाची सुरुवात आमच्या जीवनामध्ये केलेली आहे, आरंभ त्याने आमच्या जीवनामध्ये केलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो, आता मी नवीन आहोत, आता मी जुने नाहीये. दुसरे पेत्र 1:4 मध्ये काय म्हणलेलं आहे? 2 Peter chapter 1:4. दुसरे पेत्र 1:4 काय म्हणलेले वाचूयात. त्याच्या योगे मौल्यवान व अतिमहान अशी वचने आपणाला देण्यात आली आहेत, यासाठी की त्याच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी व्हावे. हालेलुया. त्याने आमच्या ठाई प्रियांनो जे चांगलं काम त्याने आरंभलेलं आहे, त्या चांगल्या कामामध्ये आम्ही काय व्हावं? ईश्वरी स्वभावाचे आम्ही वाटेकरी व्हावे. कोणता वाटा आमच्या जीवनामध्ये पाहिजे? कोणता? ईश्वरी स्वभाव. ईश्वरी स्वभाव म्हणजे काय बरं? यस, ईश्वरी स्वभाव म्हणजे काय? जसा येशू ख्रिस्ताचा स्वभाव आहे तसा. आता येशू ख्रिस्ताच्या स्वभावामध्ये काय काय आहे? ओके, एक एक सांगा. दया आहे, प्रीती आहे, संयम आहे, चांगुलपणा आहे, विश्वासूपणा आहे, ममता आहे, कळवाळूपणा आहे, आणखी काय काय? क्षमा करणं आहे, आज्ञापालन आहे, इंद्रिय दमन आहे, सौम्यता आहे, सहनशीलता आहे. यस. सो इतक्या गोष्टी जर येशू ख्रिस्ताच्या ईश्वरी स्वभावामध्ये आहे, प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की आम्ही ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी आम्ही बनावे. जर ईश्वरी स्वभावाचे वाटेकरी आम्ही होणार नाही तर आम्हाला ख्रिस्ताबरोबर मुळी चालता येणार नाही. आमच्या तारणाला टिकून ठेवण्यासाठी ज्या गोष्टीचा आरंभ त्याने करून दिलेला आहे, सुरुवात करून दिली, आता त्याला वाढवण्याचं काम कोणाचं आहे? हालेलुया. त्याची निगराणी करण्याचं काम कोणाचं आहे? त्याला खत घालण्याचं, पाणी द्यायचं काम कोणाचं आहे? हालेलुया. जसं आपल्या पूर्वजांनी एखादं आंब्याचं झाड लावलं असेल, चिंचेचं झाड लावलं असेल, एखादं फळाचं झाड लावलं असेल, आता ते नाहीयेत, परंतु त्या झाडाची काळजी घेण्याची जबाबदारी कोणाची आहे? त्याच्या पुढच्या पिढीची आहे. जर त्यांनी काळजी नाही घेतली तर काय होईल? वाळून जाईल. बरोबर आहे. आणि काळजी घेतली तर ते अधिक फलवंत होईल. बरोबर आहे. त्या प्रकारे आपल्या आत्मिक जीवनासंबंधीने त्याच गोष्टी आहे. जर आम्ही आमच्या आत्मिक जीवनामध्ये ज्या गोष्टीचा आरंभ प्रभूने करून दिलेला आहे, सुरुवात करून दिलेली आहे तारणाची, विश्वासाची, आता आमची जबाबदारी आहे की आम्ही आमच्या आत्मिक जीवनाची, आम्ही आमच्या तारणाची प्रियांनो विशेष काळजी घ्यावी. आणि त्याची काळजी घेण्यासाठी ईश्वरी स्वभाव आमच्या जीवनामध्ये आम्ही त्याचे वाटेकरी जर झालो तरच आम्ही त्याची काळजी घेऊ शकतो, आमच्या तारणाला आम्ही टिकू शकतो. नसता आमचं तारण आमच्यापासून हिरवल्या जाण्याची दाट शक्यता आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. जी गोष्ट आवश्यक आहे ती गोष्ट आवश्यक आहे, त्याच्यामध्ये तडजोड मुळीच नाही आहे. प्रभूच्या कार्यामध्ये तडजोड होऊ शकत नाही. जगातल्या गोष्टीमध्ये तडजोड होऊ शकते, परंतु प्रभू आणि प्रभूच्या कार्यासंबंधीची तडजोड करू शकत नाही आणि केली नाही पाहिजे. नो कॉम्प्रोमाइज. हालेलुया. अनेक वेळेस आमच्या स्वभावानुसार प्रियांनो आम्हाला प्रत्येक गोष्टी करायच्यात असं नाहीये. आम्हाला आमच्या जीवनामध्ये जी गोष्ट करावी वाटते ती गोष्ट आम्ही करावीच असं नाहीये. प्रभूचं वचन जर आम्हाला सांगतं तर प्रियांनो, ज्या ठिकाणामध्ये आमचा द्वेष केला जातो, राग केला जातो, त्या व्यक्तीबरोबर आम्ही रागच करावा असं नाहीये. आम्हाला नाही पटत, नाही आवडत, तरी प्रभूचं वचन आम्हाला काय सांगतं की तू काय कर? आपल्या शत्रूवरती काय कर? थोडं जोरात बोला. कोणावरती? हालेलुया. करतोय का आम्ही? प्रभूचं वचन सांगतं की आम्ही आमच्या शत्रूसाठी काय करावी? प्रार्थना करावी. आम्ही करतोय का? हालेलुया. आम्ही जर प्रार्थना नाही करत, आम्ही त्यांच्यावरती प्रीती नाही करत, तर प्रियांनो, प्रभूची आज्ञा आणि प्रभूचा जो ईश्वरी स्वभाव आहे त्याचे वाटेकरी आम्ही बनतोय का?
आम्हाला प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जर चालायचंय, त्याचे वाटेकरी जर आम्हाला बनायचं, तर पियानो त्यासाठी आमच्या जीवनामध्ये ईश्वरी स्वभाव येणं गरजेचं आहे. त्यामध्ये दया आहे, प्रीती आहे, समंजसपणा आहे, संयम आहे, क्षमा आहे, कळवळा आहे, अनेक गोष्टी त्यामध्ये सामावलेल्या आहेत. ज्या ज्या गोष्टी येशू ख्रिस्ताच्या ठायी आहेत, त्या गोष्टी आमच्या ठायी आम्ही उतरवल्या पाहिजे. हालेलुया. त्या उतरवल्या पाहिजे असं म्हणतो मी. त्या आपोआप येणार नाहीये. हालेलुया. त्या आपोआप नाही येणार. त्या गोष्टी सातत्याने आमच्या जीवनामध्ये आम्ही करत चालू ना, त्या वेळामध्ये त्याची सवय आम्हाला होत चालेल. जगिक स्वभाव आमच्या जीवनातून दूर होत चालेल. हालेलुया. आणि ईश्वरी स्वभाव आमच्या जीवनामध्ये येत चालेल. जगातल्या गोष्टी नष्ट होत चालतील आणि ईश्वरी स्वर्गातल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये येत चालतील. हालेलुया. आता ईश्वरी स्वभावामध्ये संयम, ईश्वरी स्वभावामध्ये प्रियांनो समंजसपणा आहे, प्रीती आहे, कळवळ आहे, दया आहे. इथं थोडासा धक्का लागला तर आरडाओरडा चालू होतो. बोल येशू मसीह की. हालेलुया. कसं शक्य आहे? स्वर्गाची वाट आपल्याला खरंच इतकी सोपी आहे का? ती खडतर आहे. जर इथं सहन नाही होऊ शकत, तर मग स्वर्गात स्थान आहे का? इथं नाही तर जगात तर कुठंच होत नाही. मग आम्ही एकमेकांवरती दया करावी, एकमेकांवरती प्रीती करावी, एकमेकांना आम्ही समजून घेणं गरजेचं आहे. हालेलुया. हालेलुया. जर आम्ही प्रभूच्या कळवळीने भरलेलो नाहीये, प्रभूची दया आणि जो ईश्वरी स्वभाव आहे तो आमच्या जीवनामध्ये नाहीये, तर पियांनो आम्ही ख्रिस्ताचे वाटेकरी कसे हो? आणि तारणाला ज्याची आरंभ त्याने आमच्या ठाई केलेला आहे, त्या आरंभाला आम्ही इथं संपून टाकतो. ख्रिस्ती ईश्वरी स्वभाव आमच्या जीवनामध्ये यायलाच पाहिजे. तो उतरावा लागेल आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. औषध घेत असताना आपल्याला आवडतं का औषध घ्यायला? गोड जरी असेल, रोज प्यायला नाही आवडत. आणि प्रत्येक औषध गोड असतं असं नाहीये. कसं असतं? कसं असतं? मग प्रभूचं वचन सुद्धा तसंच आहे. ते उतरावं लागतं. आणि ज्या वेळामध्ये ते आपल्या अंतःकरणामध्ये उतरवतो ना, जर त्या उतरवलं नाही आणि उतरवलं, याच्यामध्ये फरक आहे. उतरवलं तर काय होतं? नको असलेल्या गोष्टी आपल्या जीवनातून दूर होतात, आजार दूर होतो, विकार दूर होतो. आणि जर आम्ही ते उतरवलं नाही प्रभूचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये, तर तो विकार आणखी घट्ट बनतो आणि नंतर तो व्यक्ती हळूहळू हळूहळू कुठं जातो? मरणाच्या वाटेकडे जातो. बोलू येशू मसीह की. म्हणून प्रभूचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये उतरवण्यासाठी आम्हाला रोज प्रभूचं वचन आपल्या अंतःकरणामध्ये उतरावं लागेल. त्याच वेळेस प्रभूचा ईश्वरी स्वभाव आपल्या जीवनामध्ये येईल. नसता वचन सांगतं की पाप दाराशी टपलेला आहे. हालेलुया. आम्ही स्वतःचा सांभाळ करणं फार गरजेचं आहे. आमची आत्मिकरित्या आमचं तारणाची पियांनो रक्षण करणं, याची खात्री आम्ही करणं गरजेचं आहे की याची खात्री मला आहे का की मी स्वर्गामध्ये प्रभू बरोबर असणार आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा या ठिकाणामध्ये पौल नमूद करतो, जे आम्ही वचन वाचलंय फिलिप्पी 1 आणि वचन 6 मध्ये. ही दुसरी गोष्ट प्रियांनो या ठिकाणामध्ये आम्हाला पाहायला मिळते. ती गोष्ट ही आहे, दुसरा मुद्दा हा या ठिकाणामध्ये मांडलेला आहे की तारणाचं सातत्य. हालेलुया. वचन ज्या प्रकारे आम्हाला सांगत आहे की जे चांगलं काम त्याने आरंभलेलं आहे, येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत तो सिद्धीस नेईल. काय करेल तो? कधी? येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत. आता येशूचा दिवस कधी आहे आपल्याला माहिती आहे का? परंतु प्रभूचं वचन सांगतं की त्या दिवसापर्यंत तो सिद्धीस नेईल, त्या दिवसापर्यंत तो परिपूर्णतेकडे तो नेईल. कशाची सुरुवात त्याने केली? कशाचा आरंभ करून दिला? तारणाचा आरंभ करून दिला. म्हणजे तारण जे आहे ते तारण सातत्याने चालणारी ती प्रक्रिया आहे, ते पूर्ण करणारी प्रक्रिया आहे. तारण हे निरंतर चालणारं कार्य आहे. हालेलुया. समजून घेऊयात. तारण हे सातत्याने चालणार आहे.
हे कार्य सातत्याने चालणार आहे. एकदाच झालं म्हणजे झालं नाही, संपलं नाहीये. ती प्रक्रिया आहे जी सातत्याने चालते, क्रिया आहे ती. हालेलुया. आणि या तारणासाठी प्रियानो आम्ही प्रयत्नशील असणं गरजेचं की ज्या कार्याची त्याने आरंभ करून दिला, जे काम त्याने आमच्या ठाई सुरुवात करून दिली, तारणाची सुरुवात करून दिली, आता हे तारण झालेलं आहे, तारण होत आहे आणि तारण होत राहील. समजतंय? तारण झालेलं आहे, तारण होत आहे आणि तारण होईल. ही म्हणजे ही प्रक्रिया कशी आहे? सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. हालेलुया, हालेलुया. अनेक जण आपल्या तारणापासून ते मुकलेत, त्यांच्या पापाच्या कारणाने, पापमय जीवनाच्या कारणाने, गुप्त पापांच्या कारणाने. हालेलुया. आणि म्हणूनच प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की माझ्या लोकांचा नाश होत आहे ज्ञाना अभावी. अज्ञान आम्हाला कुठे घेऊन जातं? नाशाकडे. परंतु ज्ञान आमचं जीवनामध्ये काय करतं? बचाव करतं. आणि आम्हाला ज्ञान कोणतं पाहिजे? वचनाचं ज्ञान. शैक्षणिक ज्ञानाबद्दल इथं सांगितलेलं नाहीये. हालेलुया. जे शाळेमध्ये जे ज्ञान मिळतं त्या ज्ञानाबद्दल सांगितलेलं नाहीये, तर ते ज्ञान की जे स्वर्गातून परमेश्वराच्या वचनातून आम्हाला प्राप्त होतं. हालेलुया. कारण प्रभूचं वचन सांगतं वरून येतं ते सर्व काही शुद्ध असतं, बहुतेक सर्व काही शुद्ध असतं. आणि ज्या वेळामध्ये शुद्ध एका व्यक्तीच्या जीवनामध्ये येतं ना, तर त्या व्यक्तीच्या अशुद्धतेला तो दूर करून शुद्ध त्या व्यक्तीला तो करायला लागतो. आणि म्हणूनच प्रियानो आमच्या जीवनामध्ये ही सातत्याने चालणारी जी तारणाची प्रक्रिया आहे, या संबंधीने आम्ही पाहत आहोत की तारणाची ही प्रक्रिया या संबंधीने काय सांगत आहे की तारणाची जी प्रक्रिया आहे ती पवित्रकरण एक प्रगती पथावरील हे कार्य आहे. पवित्रकरण एकदा नाही होत. ही प्रक्रिया आमच्या आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत होत राहते. हालेलुया. पवित्रीकरणाची प्रक्रिया ही रोज होणारी प्रक्रिया आहे. हालेलुया, हालेलुया. जसं मी मागे एकदा या ठिकाणामध्ये एक दाखला दाखवला होता. इथं मी एका काचेच्या भांड्यामध्ये ते पाणी घाण होतं आणि त्याच्यावरती पाणी टाकलं होतं, आठवत असेल कोणाला. आणि ज्या वेळामध्ये ते सातत्याने ते पाणी पडतं त्या वेळामध्ये त्या घाण पाण्यात पूर्णपणे ते स्वच्छ पाण्यामध्ये ते बदलतं. त्याच्यातलं घाण पाणी निघून जातं आणि ते पाणी त्या पात्रातलं पाणी शुद्ध होतं. ही प्रक्रिया सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. ही न थांबणारी प्रक्रिया आहे. आणि ही प्रक्रिया ज्या वेळामध्ये आपल्या आत्मिक जीवनामध्ये होत असते प्रियानो, ती प्रक्रिया आम्ही रोज आपल्या जीवनामध्ये सातत्याने होणं गरजेचं आहे. पवित्रीकरणाची ही प्रगती पथावरील एक कार्य आहे. पहिले योहान याचा अध्याय 3 आणि वचन 2 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. 1 John chapter 3 verse 2. पहिले योहान 3 अध्याय आणि वचन 2. प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रगट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे. कारण जसा तो आहे तसाच तो आपणाला दिसेल. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आता आपण कोण आहोत? देवाची मुले आहोत. पुढे काय होऊ हे अजून आपल्याला प्रगट झालेलं नाहीये. पुढे आपण काय होणार आहोत, कोण होणार आहोत आपल्याला माहिती आहे का? नाही. हालेलुया, हालेलुया. परंतु आपली जी पवित्र करण्याची प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. ही आमच्या जीवनामध्ये आम्ही सातत्य आमच्या जीवनामध्ये ठेवणं गरजेचं आहे. आणि ही प्रक्रिया कधी कधी थांबते माहिती आहे? हालेलुया. ज्या वेळामध्ये आम्ही प्रभूपासून दूर जातो, ज्या वेळामध्ये प्रभूपासून आम्ही वेगळे होतो, ज्या वेळामध्ये आम्ही जगिक गोष्टीमध्ये आमचं जीवन आम्ही जगायला लागतो, जगिक विचारामध्ये आमचं जीवन आम्ही जगायला लागतो, जगिक स्वभाव आमच्या जीवनामध्ये यायला लागतो, त्या वेळामध्ये ही प्रक्रिया जी पवित्र करण्याची प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कशी होते? मंद होते, थंड होते आणि काही जणांची बंद सुद्धा पडते. हालेलुया. म्हणून ही प्रक्रिया सातत्याने चालणं आपल्या जीवनामध्ये गरजेचं आहे. हालेलुया. आता ही प्रक्रिया कशाने चालू राहू शकते?
पवित्रीकरणाची प्रक्रिया आपल्या जीवनामध्ये कशाने चालू राहू शकते? यस, वचनाद्वारे. ओके, आणखी? प्रार्थनेने. ओके, आणखी? आणखी? बस. सहभागिता. ओके, आणखी? यस, सॉरी. ओके, आणखी? प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की ऐकल्याने. हालेलुया. आम्ही ज्या वेळामध्ये वचन ऐकतो ना, त्या वेळामध्ये ते पवित्र करण्याची जी कार्य आहे ते सातत्याने आपल्या जीवनामध्ये चालू असतं. वचन ऐकल्यानंतर, वचन वाचल्यानंतर, वचन मनन केल्यानंतर पियानो ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया सातत्याने चालते. आम्ही जर मंडळीशी जुळून राहतो, सहभागितेला येतो, आम्ही प्रभू भोजनाच्या विधीला कायम येतो, त्या प्रभू भोजनाच्या विधीमध्ये आम्ही सामील होतो आणि प्रियानो प्रभूचं वचन आम्ही नित्य ऐकतो, वेगवेगळे संदेश आम्ही ऐकतो. ही प्रक्रिया सातत्याने आपल्या जीवनामध्ये चालू राहते पवित्रीकरणाची. नसता प्रियानो ही पवित्रीकरणाची प्रक्रिया आहे, मंद होईल, प्रक्रिया थांबल्या जाईल, प्रक्रिया बंद पडेल. सर आम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर, वचन ऐकलं नाही, सहभागितेला आलो नाही, सभेला आलो नाही आणि प्रियानो प्रभू भोजनाच्या विधीमध्ये सामील जर झालो नाही तर ही प्रक्रिया काय होईल? बंद होईल, संपून जाईल. आणि म्हणून अनेक जणांना प्रियानो फक्त ते ख्रिस्ती असल्याची आठवण ईस्टर, गुड फ्रायडे आणि ख्रिसमसला होते. आता मला सांगा की त्यांची पवित्रीकरणाची प्रक्रिया काय झाली असेल? बंद पडली आहे ना. म्हणूनच तर सहभागितेला येत नाहीये. आशांबद्दल आम्ही गंभीर होणं फार गरजेचं आहे. आशांसाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. आशांसाठी उपवास करणं गरजेचं आहे. त्यांना त्या गांभीर्यतेला प्रभूने समजावं यासाठी आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करणं गरजेचं आहे. कारण आज अनेक जण प्रियानो नरकाच्या वाटेवरती ते जगत आहेत. ही पवित्र करण्याची प्रक्रिया सातत्याने होणारी प्रक्रिया आहे. त्यानंतर तारणाची योजना ही सातत्याने या ठिकाणामध्ये आम्ही पाहत असताना तारणाचं जे सातत्य आहे ती तारणाची योजना या संबंधीने आम्ही पाहतो की परमेश्वराची योजना आपल्या प्रत्येकामध्ये येशूची प्रतिरूप निर्माण करण्याची ही प्रियानो योजना आहे. आम्ही प्रत्येक जण कसे व्हावे? प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचं आम्ही बनावं. ही सातत्याने होणारी जी तारणाची योजना आहे, ही प्रक्रिया सातत्याने चालत असताना प्रियानो तारणाची योजना आमच्यासाठी या स्वरूपाने आहे की आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रतिरूपाचे आम्ही बनावेत. परमेश्वराने येशू ख्रिस्ताला या जगामध्ये का पाठवलं माहितीये? आम्हाला तारण देण्यासाठी तर पाठवलंच. दुसरं कारण आम्ही पाहूयात आणखी ते फार महत्वाचं आहे. रोमकरासपत्र याचा अध्याय 8 आणि वचन 29 मध्ये, रोमन चॅप्टर 8 वर्स 29, रोम 8:29 मध्ये काय म्हणलेलं आहे? कारण ज्यांच्याविषयीचे त्याला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा व्हावा. हालेलुया. सो प्रभूचं वचन सांगत आहे की ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते. आता आमच्याविषयी पूर्वज्ञान परमेश्वराला होतं का? आमचं नाव पूर्वीच निवडलेलं आहे, पूर्वीच आम्ही निवडल्या गेलेलो आहोत. आमच्या नावाची नोंद पूर्वीच जीवनाच्या पुस्तकामध्ये केलेली आहे, अगोदर आम्ही वाचलं. आणि म्हणून प्रभूचं वचन सांगतं की ज्यांच्याविषयी त्याला पूर्वज्ञान होते त्यांना आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे. कसे बनावे? पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे. पुत्र कोण? प्रभू येशू ख्रिस्त. आणि प्रतिमा म्हणजे, प्रतिमा म्हणजे हिंदीत वाचा सिस्टर ते वचन. यस, हालेलुया. क्योंकि जिन्हें उसने पहले से जान लिया है उन्हें पहले से ही ठहराया भी है कि उसने पुत्र के स्वरूप को मैं हूँ ताकि वह बहुत भाइयों में पहिलोटा ठहरे. हालेलुया. त्या ठिकाणामध्ये आम्ही पाहत आहोत की त्याच्या प्रतिमेप्रमाणे, प्रतिमे
प्रमाणे होण्यासाठी, त्याच्या सारखं होण्यासाठी, त्याची कार्बन कॉपी बनण्यासाठी, हालेलुया, त्याची कॉपी करून आम्ही आमचं जीवन तसंच तयार करण्यासाठी. हालेलुया. ख्रिस्ती जीवन तसंच आहे. काही जण म्हणतात की तुमची कॉपी हे करतात, तुमची कॉपी ते करतात. बरोबर आहे. आपल्याला बऱ्याच वेळेस वाटतं की आपली कॉपी कोणीतरी करत आहे. ख्रिस्ती जीवन हे कॉपी करण्याचंच आहे. खास करून आम्ही कॉपी करतो येशू ख्रिस्ताची, आणि जगातल्या व्यक्तीची आम्हाला कॉपी करायचीच नाहीये. हालेलुया. जगातल्या व्यक्तीची, कुठल्याही मनुष्याची कॉपी करायची नाही. फक्त आणि फक्त एका जणाचीच कॉपी करायची, ते म्हणजे येशू ख्रिस्ताची. हालेलुया. येशू ख्रिस्ताची कॉपी करा, तुम्हाला जगातल्या कुठल्याही गोष्टीची कॉपी करण्याची गरज पडणार नाहीये. बोल येशू मसीह की, येशू मसीह की. सो प्रभूने या जगामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताला का बरं पाठवलं, तर आम्हाला प्रत्येकांना येशू ख्रिस्ता सारखं बनण्यासाठी. तारण तर मिळावं. आता तारण मिळालं म्हणजे झालंय का? आरंभ तर करून दिला. आता आरंभ करून दिल्यानंतर जसं आमचा ऍडमिशन पहिल्या वर्गात केला, पहिलीमध्ये केला, आता ऍडमिशन केलं म्हणजे झालंय का? काय शिकायचंय हे त्या सर्व वर्षाचा अभ्यासक्रम अगोदर ठरलेला आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्गाचा तिसरा, 10वी पर्यंत, आणि त्याच्यानंतर पुढे 11वी 12वी, आणि नंतर कोणतं ग्रॅज्युएशन करायचं किंवा कुठली डिग्री मिळवायची, कोणत्या साईडला त्याला जायचं, या सगळ्या गोष्टी अगोदर नियोजित केलेल्या असतात. त्यानुसार पियानो अभ्यासक्रम केला जातो. ऍडमिशन घेतलं म्हणजे आरंभ झाला म्हणजे संपला असं नाहीये. आता ती सातत्याने ती गोष्ट करावी लागेल, सातत्याने ती गोष्टी मध्ये पियानो क्रियाशील राहावं लागेल. त्यामध्ये अडचणी येतील, विपत्ती येतील, अनेक अडचणी येतील, परंतु त्या गोष्टी सातत्याने त्याला त्याच्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की या जगामध्ये परमेश्वराने प्रभू येशू ख्रिस्ताला यासाठी पाठवलं की आम्ही प्रत्येक जण पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे आम्ही बनावं, येशू ख्रिस्तासारखं आम्ही बनावं. दुसरी कोरिंथ 3 आणि वचन 18 मध्ये काय म्हणलेलं आहे? या वचनात आम्ही वाचलेलं आहे की तो आमच्यासाठी कसा आहे? ज्येष्ठ बंधू आहे. येशू ख्रिस्त कोण आहे? ज्येष्ठ बंधू आहे सर्वांसाठी, ख्रिस्ती व्यक्तींसाठी. वाचूया दुसरे कोरिंथ 3:18 मध्ये काय म्हणलेले आहे? परंतु आपल्या मुखावर आच्छादन नसलेले आपण सर्वजण अर्षाप्रमाणे प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब पाडित आहो, आणि प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता आपण त्याच्याशी समृद्ध होत आहोत. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की प्रभूच्या वैभवाचे प्रतिबिंब आम्ही पाडत आहोत. प्रभू येशू ख्रिस्त आमच्या समोर आहे आणि त्याचं प्रतिबिंब आमच्यावरती पडून पियानो आम्ही जगामध्ये ते प्रतिबिंब पाडतो. वचन सांगत आहे की प्रभू जो आत्मा त्याच्याद्वारे तेजस्वीतेच्या परंपरेने आपले रूपांतर होत असता. म्हणजे आमचं रूपांतर झालंय का? रूपांतर झालेलं आहे का? आमचं पवित्रीकरण पूर्ण झालेलं आहे का? नाही. ही प्रक्रिया चालू आहे. ही प्रक्रिया रूपांतर होण्याची, पवित्रीकरण होण्याची प्रक्रिया प्रत्येक व्यक्तीची सातत्याने चालू आहे. याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हालेलुया. ज्या वेळामध्ये एक केमिकल लॅब असते ना, त्या केमिकल लॅब मध्ये जो सायंटिस्ट असतो, जो पदाधिकारी असतो, तो त्या प्रत्येक वेळामध्ये त्याच्यावरती नजर ठेवून असतो. आणि थोड्या वेळासाठी जर तो दुर्लक्षित जर झाला, जर त्याने लक्ष दिलं नाही, तर त्याची रिॲक्शन होऊ शकते, दुसरंच काहीतरी घडू शकतं. हालेलुया. म्हणून आपली पवित्रकरणाची जी प्रक्रिया आहे, रूपांतरित होण्याची जी प्रक्रिया आहे, ती चालू आहे. याच्याकडे आम्हाला दुर्लक्ष करून चालणार नाही. आम्हाला गंभीरच राहावं लागेल प्रभूच्या कार्यासंबंधीने, त्याच्या पवित्रीकरणाच्या, रूपांतर होण्याच्या या कार्यासाठी. बोलू येशू मसीह की. कळतंय का? ओके. त्यानंतर आणखी एक वचन आम्ही वाचूयात. 1 योहान 3 आणि वचन 2 मध्ये काय म्हणलेले? 4 जॉन चॅप्टर 3 वर्स 2. 1 योहान 3:2 मध्ये, प्रियजन हो, आपण आता देवाची मुले आहो, आणि पुढे आपण काय होऊ हे अजून प्रगट झालेले नाही. तरी तो प्रकट होईल तेव्हा आपण त्याच्यासारखे होऊ हे आपल्याला माहित आहे, कारण जसा तो आहे तसाच तो आपल्याला दिसेल. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की आम्ही त्याच्या सारखे होऊ. कोणासारखे? येशू ख्रिस्त सारखे. म्हणजे प्रभूची इच्छा आपल्या जीवनातून काय आहे? आम्ही कोणासारखं व्हावं?
येशू ख्रिस्तासारखा मी व्हावं. म्हणून कधी विचार करू नका की मला या सेवकासारखं बनायचं, मला त्या सेविकेसारखं बनायचं नाही. फक्त एकच डोळ्यासमोर ठेवा, आपल्या आत्मिक जीवनामध्ये एकच जण समोर ठेवा, मला येशू सारखं बनायचंय. कारण त्याच्या इतकं परिपूर्ण कोणीच नाहीये, त्याच्यासारखं परिपूर्ण या जगात कोणीच नाहीये, कोणीच नाहीये. कुठला सेवक, कुठली सेविका, कुठला व्यक्ती किंवा कुठला लीडर किंवा कुठला आर्टिस्ट, कोणीही येशू ख्रिस्तासारखं परिपूर्ण नाहीये. ही इज परफेक्ट. त्याच्या इतकं परिपूर्ण कोणी नाहीये. परफेक्ट केवळ येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणूनच या तारणाची जी योजना आहे प्रियांनो, ती आमच्यासाठी ही आहे की आम्ही येशू ख्रिस्त सारखं बनावं. त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे, तारण होत आहे, तारण होईल. हालेलुया. तारण झालेलं आहे, तारण होत आहे आणि तारण होईल. ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे. बोलू येशू मसीह की. आणि याच्या योजनेचा भाग काय आहे तारणाच्या, की आम्ही येशू ख्रिस्तासारखं आम्ही बनावं. ही प्रक्रिया सातत्याने चालू आहे. त्यानंतर तिसरी गोष्ट या तारणाच्या सातत्यामध्ये आम्ही पाहत आहोत की तारणाचं सामर्थ्य. या संबंधीने गलतीकारास याचा अध्याय 2 आणि वचन 20 मध्ये काय म्हणलेलं आहे. गलुसीन चॅप्टर 2 वर्स 20, गलती 2 आणि वचन 20 मध्ये. मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. आणि आता देहामध्ये जे माझे जीवित आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्या योगाने आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले. हालेलुया. सो प्रियांनो, तारणाचं जे सामर्थ्य आहे ते हे कार्य आपल्या जीवनामध्ये सिद्धीस नेतो. की या ठिकाणामध्ये पाऊल काय म्हणतो की मी जगतो असे नाही, तर ख्रिस्त माझ्या ठायी जगतो. त्या तारणाचं सामर्थ्य हे आहे की आम्ही स्वतः जगत नाही, तर आमच्या ठायी कोण जगायला लागतं? ख्रिस्त जगायला लागतो. आणि ज्या वेळामध्ये ख्रिस्त आमच्या जीवनामध्ये जगायला लागतो, आमच्यामध्ये प्रियांनो ईश्वरी स्वभाव यायला लागतो. आणि ईश्वरी स्वभाव आल्यानंतर आम्ही पूर्णपणे रूपांतरित व्हायला लागतो. ही प्रक्रिया सातत्याने, पवित्रीकरणाची प्रक्रिया सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. यासाठी आम्ही जागृत असलं पाहिजे. आमचं लक्ष या प्रक्रियेकडे कायम असलं पाहिजे. बोलू येशू मसीह की. येशू मसीह की. येशू मसीह की. जरा जोरदार टाळ्या प्रभूच्या गौरवासाठी. सो तिसरा मुद्दा जो पौलाने या ठिकाणामध्ये नमूद केलेला आहे की तारणाची पूर्णता. हालेलुया. की ज्या प्रकारे आम्ही वचन वाचलेलं आहे की त्याने म्हणलं की ज्याने तुमच्या ठायी चांगले काम आरंभले तो ते येशूच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. येशूच्या दिवसापर्यंत. कधीपर्यंत? येशूच्या दिवसापर्यंत. आता प्रभू येशूच्या दिवसापर्यंतच्या या कार्याची, प्रियांनो, तारणाच्या कार्याची पूर्तता तो येशूच्या दिवसापर्यंत करणार आहे. आणि या संबंधीने प्रियांनो आम्ही पाहतो की परमेश्वराची योजना या संबंधीने काय आहे. योहान शुभवर्तमान 17 आणि वचन 24 मध्ये काय म्हणलेलं आहे. जॉन चॅप्टर 17 वर्स 24, योहान 17 आणि वचन 24 मध्ये. हे माझ्या बापा, माझी अशी इच्छा आहे की जे तू मला दिले आहे त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, ह्यासाठी की जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हालेलुया. सो परमेश्वराची जी योजना आहे तारणाची पूर्णता या संबंधीने की तो येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते कार्य आमच्या जीवनामध्ये जे आरंभलेलं आहे तो शेवटपर्यंत नेईल. या वचनाला आम्ही या ठिकाणामध्ये पाहत असताना प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी आहे तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की जे माझे गौरव तुम्हाला दिले आहेस ते त्यांनी पाहावे, कारण जगाच्या स्थापनेपूर्वी तू माझ्यावर प्रीती केलीस. हालेलुया. सो परमेश्वराची इच्छा ही आहे की आम्ही प्रत्येक जणाने प्रियांनो प्रभू येशू ख्रिस्ताच्या जवळ आम्ही असावं. कोणाजवळ असावं? प्रभू येशू ख्रिस्ता बरोबर आम्ही पित्याचा गौरव, पित्याचा महिमा, पित्याचा प्रशंसा आम्ही आमच्या जीवनाच्या द्वारे करावी. या ठिकाणामध्ये आणखी एक वचन आम्ही वाचूयात. रोमकरास पत्र याचा अध्याय 8 आणि वचन 28 आणि वचन 28 पासून पुढे आम्ही वाचतो. रोमन चॅप्टर 8 वर्स 28 to 39, 8वा अध्याय आणि वचन
28 पासून पुढे. परंतु आपल्याला ठाऊक आहे की देवावर प्रीती करणाऱ्यास म्हणजे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलविल्यास देवाच्या करणीने सर्व गोष्टी मिळून कल्याणकारक होतात. कारण ज्यांच्याविषयी मला पूर्वज्ञान होते त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे बनावे म्हणून त्याने त्यांना आगाऊच नेमून ठेवले. ह्यात हेतू हा की तो पुष्कळ बंधुजनामधला ज्येष्ठ असा असावा. ज्यांना त्याने आगाऊ नेमून ठेवले त्यांना त्याने पाचारणही केले, ज्यांना त्याने पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरविले, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरविले त्याने त्याचे गौरवही केले. ओके, सो पुढे जर आम्ही 39 वचनापर्यंत जर वाचलं तर या गोष्टी आम्हाला लक्षात येतात की प्रियानो, प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे की त्याने आम्हाला पूर्वीच निवडलं, त्याच्या योजनेनुसार आमच्यासाठी कल्याणकारक गोष्टी त्याने केल्या. आता आम्ही प्रत्येक जण त्याच्या प्रतिरूपाचा आम्ही बनत असताना आमच्यासाठी जो ज्येष्ठ बंधू आहे येशू ख्रिस्त, त्याने आम्हाला या संबंधीने आगाऊच आमची निवड केली. आणि वचन सांगत आहे की त्याने मला पाचारण केलं, की ज्यांना त्याने पाचारण केले त्याने त्यांना नीतिमान ठरवलं, आणि ज्यांना त्याने नीतिमान ठरवलं त्या प्रत्येकाने त्याने त्याचं गौरव केलं. हालेलुया. सो परमेश्वराची इच्छा आहे की जे तारण त्याने आमच्या ठाई आरंभ करून दिलेला आहे, सुरुवात करून दिलेली आहे, ते पूर्णत्वाला जावं, ते मधीच अडखळल्या जाऊ नये. हालेलुया. सो तारणाची जी परमेश्वराची योजना आहे या संबंधीने आम्ही पाहत असताना प्रियानो, तारण पावलेल्यांना प्रियानो त्याचकडे परत यावं ही परमेश्वराची इच्छा आहे. ज्यांना तारण मिळाले, जरी ते जगामध्ये आपलं जीवन जगताय, जरी ते जगामध्ये आपल्या विचाराला आपल्या जीवनाला ते घेऊन जगताय, तरी प्रियानो परमेश्वराची इच्छा आहे की त्यांनी जगिक स्वरूपाच्या गोष्टीला सोडून त्यागून त्यांनी परत एकदा प्रभूकडे यावं. कारण त्याने आम्हाला एकदा निवडलंय, एकदा त्याने आम्हाला तारण दिलं, एकदा त्याने आम्हाला या जगातून वेगळं केलं. आम्ही परत जगामध्ये आमचं जीवन जगू नये, तर प्रभूकडे आम्ही आमचं जीवन जगावं. सो प्रभूचं वचन या संबंधीने आम्हाला काय सांगतं, त्याने आम्हाला हे वचन दिलेलं आहे. योहान शुभवर्तमान याचा अध्याय 6 आणि वचन 37 ते 40 मध्ये. जॉन चॅप्टर 6 वर्स 37 to 40. 6 वचन 37 ते 40. पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल, आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालून देणार नाही. कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नव्हे, तर ज्याने मला पाठविले त्याच्या इच्छेप्रमाणे करावे म्हणून स्वर्गातून उतरलो आहे. आणि ज्याने मला पाठविले त्याची इच्छा हीच आहे की त्याने जे सर्व मला दिले आहे त्यातून मी काहीही हरवू नये, तर शेवटल्या दिवशी मी ते उठवावे. माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवितो त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे, त्याला मीच शेवटल्या दिवशी उठवी. हालेलुया. सो तारणाची पूर्तता आमच्या जीवनामध्ये कोण पूर्ण करणार आहे? येशू ख्रिस्त. कारण प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये काय अभिवचन दिलं की मी काय करेल, त्यांना शेवटल्या दिवशी मीच त्यांना उठवेल. आणि जे त्यांना दिलेलं आहे ना त्यातून कोणीही हरवल्या जाऊ नये, ही त्याची इच्छा आहे. आम्ही त्याचे आहोत, येशू ख्रिस्ताचे आहोत, आम्ही येशूकडून निवडल्या गेलेला आहोत. परमेश्वराने आम्हाला आकर्षलेला आहे, आणि त्या परमेश्वराची इच्छा हीच आहे की त्यातला एक सुद्धा व्यक्ती हरवल्या जाऊ नये. आणि म्हणून त्याची इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने त्याच्याकडे परत यावं, त्याच्याकडे परत फिरावं. त्याने आम्हाला तारण दिलेलं आहे, त्याने आमच्या ठाई तारणाचा आरंभ केलेला आहे. आणि म्हणून प्रियांनो प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे. आणखी एक वचन आम्ही वाचूयात प्रियांनो. योहान शुभवर्तमान 10 अध्याय आणि वचन 28 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. 10:28. जॉन चॅप्टर 10 वर्स 28. 10:28. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधीही नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातातून कोणी हिसकावून घेणार नाही. हालेलुया. आता या वचनाला अनेक ख्रिस्ती व्यक्ती जरा वेगळ्या स्वरूपाने सुद्धा घेतात बरं का. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय म्हणलं की मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा कधी नाश होणार नाही, आणि त्यांना माझ्या हातून कोणीही हिसकून घेणार नाही. मग व्यसन केलं तरी चालेल, वाईट वागलं तरी चालेल, पाप केलं तरी चालेल, प्रभूने मला तारण दिलंय, माझा बाप्तिस्मा झाला म्हणून मला वाटेल तसं मी जगलं पाहिजे, असा अर्थ अनेक जण घेतात बरं का. हालेलुया. कारण मला येशू ख्रिस्त कळाला. सैतानाला येशू ख्रिस्त माहिती नाहीये का? त्याला सुद्धा माहिती आहे चांगल्या प्रकारे, मनुष्यापेक्षा फार चांगलं त्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे. हालेलुया. परंतु त्याला बचाव आहे का? त्याला क्षमा आहे का?
नाही. क्षमा फक्त मनुष्याला आहे. आणि क्षमा मनुष्याला आहे याचा अर्थ हा नाहीये की मनुष्याने परत परत चूक करावी, परत परत त्याने पाप करावं. प्रभूची इच्छा आहे की आम्ही परत फिरावं त्याच्याकडे. आमच्या पापी जीवनाला आम्ही सोडून, पापी जीवनाला आम्ही त्यागून नवीन गोष्टीची सुरुवात प्रभूमध्ये आम्ही करावी, नवीन जीवनाची सुरुवात प्रभूमध्ये करावी. आणि प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मला सांगत आहे, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो, त्यांचा नाश कधी होणार नाही आणि त्यांना माझ्या हातून कोणीही हिसकावून घेणार नाही. की जे तारणाच्या योजनेला, पवित्रीकरणाच्या योजनेला, त्या प्रक्रियेला सातत्याने आपल्या जीवनामध्ये हो देतात, प्रभू शेवटल्या दिवसामध्ये प्रभू त्या प्रत्येक व्यक्तीला उठवणार आहे, त्या आत्म्याला, त्या शरीराला प्रभू उठवणार आहे. हालेलुया. त्यांनाच उठवणार आहे तो. आणि जे नाशासाठी राखलेले, ते नाशाच्या त्या योजनेसाठी प्रियनो त्या ठिकाणामध्ये ते जाणार आहे. प्रभूने आम्हाला स्वर्गासाठी निवडलंय, आम्हाला त्याचा गौरव करण्यासाठी निवडलेला आहे. आमच्या नावाची नोंद जीवनाच्या पुस्तकामध्ये त्याने केलेली आहे. परंतु ही गोष्ट आम्ही समजून घेणं गरजेचं आहे की ते नाव टिकून ठेवण्यासाठी आमच्या जीवनाच्या प्रियांनो प्रत्येक घटकेमध्ये, प्रत्येक वेळामध्ये, प्रत्येक स्थितीमध्ये, प्रत्येक चढ आणि उतारामध्ये प्रियांनो आम्हाला आमच्या जीवनामध्ये परीक्षा येणार आहेत, समस्या येणार आहेत, अडचणी येणार आहेत, दुःख येणार आहेत. त्या प्रत्येक वेळामध्ये आमचं नाव टिकून ठेवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असलं पाहिजे. हालेलुया. आम्ही जग आणि जगातल्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देता कामा नये. प्रभू आणि प्रभूच्या कार्याला आम्ही प्राधान्य द्यावं. त्याच कारणाने प्रियानो प्रभू आमच्या जीवनाच्या द्वारे उंचवलं जाईल आणि त्याच कारणाने प्रियानो प्रभू आम्हाला अधिक आशीर्वादित करेल. आमची तारणाची प्रक्रिया सातत्याने, पवित्रीकरणाची प्रक्रिया सातत्याने चालू राहील. आणि म्हणून प्रियानो प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की त्याने आम्हाला उत्तम हमी दिलेली आहे की यातून कोणालाही तो काय करणार नाही, त्यांचा नाश होऊ देणार नाही आणि माझ्या हातून कोणीही हिसकून घेणार नाही, कोणाला हिसकून तो घेणार नाही. परंतु आम्हाला टिकवणं गरजेचं आहे. आमचं तारण आमच्या जीवनामध्ये आम्हाला टिकवणं गरजेचं आहे. आणखी ही प्रभूची पूर्ण करण्याची कृती आहे. तारणाची जी प्रियांनो त्याने आरंभ करून दिलेला आहे, प्रभूने ती पूर्ण करण्याची कृती या संबंधीने प्रियांनो वचन आम्ही वाचूयात. इफिस 3 आणि वचन 20 मध्ये. इफिसियन चॅप्टर 3 वर्स 20. इफिस 3 आणि वचन 20 मध्ये काय म्हणलेले वाचूयात. थँक यू लॉर्ड. जास्तीत जास्त अर्थात आपल्या मागण्या किंवा कल्पना ह्या पलीकडे आपल्यामध्ये कार्य करणाऱ्या शक्तीप्रमाणे अधिक्याने कार्य करावयास जो समर्थ आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की तो ते करील, तो समर्थ आहे. परमेश्वर कसा आहे, प्रभू कसा आहे, सगळं काही करायला समर्थ आहे. अनेक जण म्हणतात की परमेश्वराला माहिती होतं की ते फळ खाल्ल्याने हवा आणि आदाम विभक्त होतील, मरतील, परमेश्वरापासून दूर जातील. मग परमेश्वराने त्यांना का नाही थांबवलं. हालेलुया. परमेश्वराने त्यांना का नाही थांबवलं. जर परमेश्वराने तिथं थांबवलं असतं ना तर आम्ही इथं नसतो. हालेलुया. हालेलुया. अहो परमेश्वराने मनुष्याला बुद्धी दिलेली आहे, निर्णय दिलेला आहे, बरं आणि वाईट समजण्याची जाण परमेश्वराने दिलेली आहे. जनावरांना नाही समजत. त्यांना सर्व रान सारखं वाटतं ना, म्हणून ते कुठल्याही रानामध्ये जाऊन चरू शकतात. त्यांना नाही समजत, त्यांना बुद्धी नाहीये, निर्णय क्षमता नाहीये. परंतु मनुष्याला निर्णय क्षमता आहे. बरं वाईट समजतं, आपलं काय आहे ते त्याला समजतं, दुसऱ्याचं काय आहे त्याला समजतं. हालेलुया. म्हणून प्रत्येक गोष्टीची एक सीमा परमेश्वराने मनुष्याला दिली आहे. त्या सीमेमध्ये ज्या वेळामध्ये मनुष्य जगतो, राहतो ना, त्या वेळामध्ये त्याचं जीवन परमेश्वर आशीर्वादित करतो. बरोबर आहे. सो परमेश्वराने आम्हाला एक सीमा दिलेली आहे आपलं आत्मिक जीवन, आपलं वैयक्तिक जीवन जगण्यासाठी. त्या सीमेनुसार आमचं जीवन आम्ही जगू ना, तर आम्ही त्या शेवटच्या वेळात, शेवटच्या त्या पारितोषिकापर्यंत आम्ही पोहोचू शकू. नसता अनेक जण प्रियानो भरकटलेत, ते रुंद मार्गाने निघून गेलेत आणि जे अरुंद मार्गाने जात आहेत प्रियानो त्यांचा शेवट हा स्वर्गामध्ये असणार आहे. आणि म्हणून प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की तो ते करण्यासाठी समर्थ आहे.
तारणाची योजना त्याने आरंभ केलेली आहे आणि शेवटपर्यंत नेण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. एक शेवटलं वचन आम्ही वाचूयात. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि वचन 5 मध्ये. फर्स्ट पीटर चॅप्टर 1 वर्स 5. पहिले पेत्र पहिला अध्याय आणि वचन 5. जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा व देव व पिता धन्यवादित असो, जिवंत अशा प्राप्त होण्यासाठी आणि अविनाशी निर्मळ व अक्षय वतन मिळवण्यासाठी त्याने आपल्या महादयेनुसार येशू ख्रिस्ताच्या मृतातून पुनरुत्थानाच्या द्वारे आपल्याला पुन्हा जन्म दिला. जे तारण शेवटल्या काळी प्रकट होण्यास सिद्ध आहे ते प्राप्त व्हावे म्हणून जे तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाच्या योगे रक्षलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. हालेलुया. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये मी पाहत आहोत की जे तारण शेवटल्या काळी प्रगट होण्यास सिद्ध आहे. म्हणजे तारण शेवटल्या, काय म्हणले त्या ठिकाणामध्ये, शेवटल्या काळी प्रगट होईल. म्हणजे आता आमचं तारण झालेलं आहे, तारण होत आहे आणि तारण होईल असं म्हणलेलं आहे. इथं तसंच दिलंय की शेवटल्या काळी प्रगट होईल, आमचं तारण शेवटल्या काळी प्रगट होईल. हालेलुया. नंबर लागला की नाही लागला? हालेलुया. हालेलुया. नंबर लागलाय की नाही लागला ती लिस्ट लागेल त्या वेळामध्ये. हालेलुया. आणि त्याच व्यक्तीचं नाव कन्फर्म होईल की ज्याने आपल्या जीवनामध्ये पवित्रीकरणाच्या या प्रक्रियेमध्ये तो टिकून राहिला, जो आपल्या आत्मिक जीवनासाठी गंभीर राहिला, ज्याने आपल्याला जगापासून अलिप्त ठेवलं, जगापासून वेगळं ठेवलं, प्रभूच्या भयामध्ये, विश्वासामध्ये, वचनामध्ये, सहभागितेमध्ये आणि प्रभूजनाच्या विधीमध्ये आणि प्रभूच्या विश्वासामध्ये जो व्यक्ती कायम टिकून राहिला, ज्याने वचन ऐकलं, ज्याने वचनाचं पालन केलं, ज्याने वचनाचं मनन केलं, ज्याने प्रार्थना केली, प्रभूच्या सहभागितेमध्ये जो व्यक्ती टिकून राहिला, पण त्या व्यक्तीच्या त्या आत्मिक प्रक्रियेला, त्या पवित्रीकरणाच्या प्रक्रियेला ज्याने जाणून घेतलं आणि त्याच्यासाठी जो गंभीर राहिला, जो व्यक्ती प्रभूच्या कार्यामध्ये सिद्ध राहिला, प्रियानो, त्याच व्यक्तीचं तारण शेवटल्या दिवसामध्ये प्रगट होईल असं म्हणलेलं आहे. आणि काय होईल ते प्राप्त होईल म्हणून तुम्ही देवाच्या शक्तीने विश्वासाचे योग्य राखलेले आहात त्या तुम्हासाठी ते वतन स्वर्गात राखून ठेवले आहे. तिथपर्यंत तो त्या व्यक्तींना घेऊन जाईल, त्या लोकांना घेऊन जाईल की जे सातत्याने प्रभूच्या या प्रक्रियेमध्ये गंभीर आहेत त्यांनाच. हालेलुया. सो आता प्रश्न आहे की आता मला सांगा की तुम्हाला मिळालेलं तारण याची खात्री तुम्हाला आहे का की तुम्ही खऱ्या अर्थाने तारण तुम्ही टिकून ठेवू शकता का? हालेलुया. हालेलुया. तारण टिकेल याची खात्री तुम्ही बाळगू शकता का? ही आमची रोजची, प्रियांनो, ही कसरत आहे, रोजची कसरत आहे. ही एकदाची नाही, ही सातत्याने चालणारी ही कसरत आहे आणि ही रोज करावी लागणार आहे. अरुंद मार्गाने आज जाणं फार सोपं नाहीये, फार कठीण आहे. आणि कठीण काम करायला आम्ही एकटे नाही तर आमचा प्रभू आमच्या बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. आम्ही एकटे नाहीये, प्रभू आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून प्रियानो, प्रभूची इच्छा आहे की या ठिकाणामध्ये जे वचन आम्ही वाचलं की ज्याने तुमच्या ठाई चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत सिद्धीस नेईल, हा मला भरोसा आहे. पौलाला फिलिप्पीच्या मंडळीबद्दल भरोसा आहे, आम्हाला आमच्या जीवनाबद्दलचा भरोसा आहे का? हालेलुया. प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी आहे, प्रत्येकाची वैयक्तिक तारणाची जबाबदारी आहे. आणि त्याने प्रत्येकाने आपलं वैयक्तिक तारण टिकून ठेवण्यासाठी त्याने प्रयत्नशील असलं पाहिजे. त्याची खात्री त्याला असली पाहिजे की मला तारण मिळालं, माझं तारण झालेलं आहे, तारण आता होत आहे आणि तारण होईल, कारण ते शेवटल्या वेळामध्ये प्रगट होणार आहे. परीक्षा तर आम्ही देतोय, परंतु रिझल्ट शेवटीच लागतो ना. हालेलुया. पुढच्या वर्गात जाईल की नाही जाणार हे त्याच वेळा डिक्लेअर होतं 1 मेला. हालेलुया. सो आता आमची जीवनाची परीक्षा आम्ही देतोय, हे आम्हाला रोज द्यायची आहे आणि एकदम गंभीरपणे द्यायची आहे.
आत्मिक ही परीक्षा आम्हाला गंभीरपणे द्यायची, अडचणी येणार आहेत, परंतु शेवटल्या वेळामध्ये प्रभू आमच्यासाठी योग्य निकाल तो देईल की आम्ही त्याच्याबरोबर असणार आहोत. आम्ही त्याच्याबरोबर असावं ही प्रभूची इच्छा आहे. अडखळणं येणार आहेत, परंतु आम्ही एकटे नाहीये. प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रभू आमच्या बरोबर आहे. त्याने आम्हाला या तारणाची सुरुवात करून दिलेली असताना, आरंभ करून दिलेला असताना, या चांगल्या कामाला त्याने आमच्या ठाई आरंभ केलेला असताना शेवटच्या येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत ते सिद्धीच नाही याचा आम्हाला प्रत्येकांना भरोसा वाटला पाहिजे. याची खात्री आम्हाला वाटली पाहिजे. आणि याची खात्री जर आम्हाला नाहीये तर आज त्याने मला या वचनातून त्याने परत एकदा आठवण करून दिलेली आहे की तुमचं तारण डगमगलेलं तर नाहीये ना, त्याला घट्ट करा. ते तारण घट्ट करा आणि त्या तारणाची खात्री करा की मी माझ्या तारणाच्या द्वारे मी माझ्या प्रभू बरोबर असणार आहे. मी त्याच्या बरोबर जाणार आहे. किती अडचणी येऊ द्या, या प्रत्येक गोष्टीमध्ये विजय देणारा प्रभू आमच्या बरोबर आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येकांना या वचनाच्या द्वारे तो आशीर्वादित करो. आपल्या तारणाची खात्री तुम्हाला प्रत्येकांना परमेश्वर प्रदान करो. मी विनंती करेल की तुम्ही तुमची प्रार्थना विनंती तुम्ही आमच्याकडे कळू शकता. जीजस लव्ह स्प्रेड सेंटरकडे तुम्ही तुमची प्रार्थना विनंती देऊ शकता. 7776837128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की आम्हाला कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू. आणि त्याच प्रकारे या सेविकासाठी सुद्धा जीजस लव्ह मिनिस्ट्रीसाठी तुम्ही प्रार्थनेमध्ये आठवण ठेवा. परमेश्वर नक्की तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू. प्रेज लॉर्ड.